श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य करत असतो आणि या महिन्याचाच एक व्रताचा भाग म्हणून हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत कसे करावे किंवा स्वस्तिक व्रत कसे करावे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हे व्रत करत असताना या व्रताविषयीचे नियम व अटी, त्याचबरोबर या व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे ते देखील शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. यंदा 2026 मध्ये 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक महिना हा असणार आहे. खरं तर हे स्वस्तिक व्रत चातुर्मासामध्ये केलं जातं, पण अधिक महिना हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्याने या महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वस्तिक व्रत देखील केलं जातं. कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण ही साधी सोपी सेवा करूनही भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवघरासमोर हे जे स्वस्तिक व्रत आहे ते केलं जातं. हे व्रत करत असताना कुठल्याही संकल्पाची गरज नाही, पण इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर त्यासाठीचा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी करायचा आहे. म्हणजे 17 मे रोजी संकल्प केल्यानंतर मग तुम्ही या व्रताला सुरुवात करायची. किंवा तुम्ही जर एखाद्या वेळेस व्हिडिओ उशिरा बघत असाल आणि तुमची इच्छा असेल हे व्रत करण्याची, तर नक्कीच तुम्ही संकल्पित ही सेवा करू शकता. ज्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये गोपद्म व्रत किंवा चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत केलं जातं, त्याची फलश्रुती जशी मिळते तसंच स्वस्तिक व्रताला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने हे व्रत घरामध्ये करावं, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीहरी श्री विष्णू साक्षात निवास करतील अशी मान्यता आहे. हे व्रत करण्यासाठी रोज सकाळी स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा वगैरे झाली की देवघरासमोरच एखादा छोटासा पाट किंवा चौरंग टाकून हे व्रत तुम्हाला करता येते. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असा आहे. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक गतीचे द्योतक आहे. त्याचबरोबर 4 बाहू म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आहेत. ते श्रीहरी विष्णूंचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन आणि रक्षण करत असतात. स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रीती, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत. देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही. भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे आपण चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत करणार आहोत, अगदी त्याच प्रकारे हे स्वस्तिक व्रत तुम्ही चातुर्मासात सुद्धा करू शकता किंवा तुम्ही फक्त अधिक महिन्यामध्ये हे व्रत करून त्याची फलश्रुती मिळवू शकता. तर असे हे स्वस्तिक व्रत कसे करायचे आहे, कोणी करायचे आहे, तर हे व्रत कोणीही करू शकतं. म्हणजेच विवाहित स्त्रिया करू शकतात, विधवा महिला करू शकतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही संपूर्ण चातुर्मास हे व्रत करू शकता किंवा तुम्ही अधिक मासामध्ये हे व्रत करून याची फलश्रुती मिळवू शकता. तर ही सेवा किंवा व्रत सुरू करण्याआधी तुम्हाला संकल्प करावा लागेल. संकल्पयुक्त केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचत असते. त्यासाठी सकाळी देवपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा आणि या सेवेला सुरुवात करायची. तर स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्वस्तिक काढू शकता. तर सगळ्यात सोपी जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढू शकता. रांगोळीने स्वस्तिक काढत असताना देव्हाऱ्यासमोर असलेली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तिथे तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक काढायचं. रांगोळी कधीही पांढरी ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर फुलं व्हायची आहेत, साखरेचा नैवेद्य दाखवायचा, धूप दीप दाखवायचं आणि अशा प्रकारे हे स्वस्तिक व्रत आपल्या घराच्या सुख समृद्धी भरभराटीसाठी आपल्याला अधिक महिनाभर किंवा चातुर्मासामध्ये संपूर्ण चातुर्मास करायचा आहे. रोज देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देव्हाऱ्यासमोर हे व्रत करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढू शकता. अशा प्रकारची जागा नसेल तर तुम्ही एखादी फरशी किंवा पाटाचा वापर करून त्यावरती रांगोळीने स्वस्तिक काढू शकता. किंवा तुम्ही अगदी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जरी स्वस्तिक काढलं तरीही चालतं. तिथे तुम्हाला अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. रोजच्या रोज ही रांगोळी भरून घ्यायची आहे. ही रांगोळी कचऱ्यात जाऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. भरून तुम्हाला ही रांगोळी निर्माल्यात टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वस्तिक काढू शकता. ज्याप्रमाणे आपण गोपद्म मुख्य प्रवेशद्वारासमोर काढतो, अगदी त्याच प्रकारे अशा प्रकारे स्वस्तिक तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काढून भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेऊ शकता. या स्वस्तिकला तुम्हाला धूप दीप दाखवून फुलं वाहून घ्यायचे आहेत आणि नैवेद्य दाखवून अशा प्रकारे बाहेर सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक व्रत करू शकता. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने रांगोळीने हे स्वस्तिक व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्या घराच्या उंबरठ्यावरती तुम्ही हळदीने स्वस्तिक काढू शकता.
हळद जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यासाठीच आपण गुरुवारच्या दिवशी म्हणजेच गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असा वार आहे. त्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो. मुख्य प्रवेशद्वारावरती आपण हळदीने स्वस्तिक काढत असतो. आणि हा चातुर्मासाचा काळ आणि त्यातल्या त्यात चातुर्मासात आलेला अधिक महिन्याचा काळ, यामध्ये अशा प्रकारे स्वस्तिक तुम्ही महिनाभर किंवा संपूर्ण चातुर्मास हळदीने स्वस्तिक उंबरठ्यावरती काढलं तर भगवान श्रीहरी विष्णूंचे कृपाशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती कुंकू वाहून घ्यावे, मधोमध अक्षत वाहावी, फुलं वाहून घ्यावी, धूप दीप दाखवावा आणि अशा प्रकारे हे स्वस्तिक व्रत उंबरठ्यावरती अधिक महिनाभर किंवा संपूर्ण चातुर्मास संकल्पयुक्त ही सेवा किंवा व्रत करावे. अतिशय साधं सोपं हे व्रत असलं तरी अतिशय उच्च कोटीची भगवान श्रीहरी विष्णूंची ही सेवा किंवा व्रत आहे. तर रांगोळीचा वापर करून तुम्ही देव्हाऱ्यासमोर किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर स्वस्तिक काढून हे स्वस्तिक व्रत करू शकता किंवा अशा प्रकारे हळदीने स्वस्तिक काढून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. आता या दोन प्रकारानंतर हळदी कुंकू आणि स्वस्तिक कसे काढावे हे बघूयात. तर हळदी कुंकू स्वस्तिक व्रत करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही देवघरासमोर हे व्रत करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक पाट चौरंग किंवा फरशीचा तुकडा असेल तर तो घेतला तरीही चालेल, कारण हे व्रत तुम्हाला खाली जमिनीवरती करायचे नाही, तर त्याला आसन द्यायचे आहे आणि आसनावरतीच तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही देवपूजा करून घेतल्यानंतर या व्रताला सुरुवात करू शकता. जो पाट चौरंग तुम्ही घेतलेला आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू आणि यावरती स्वस्तिक काढायचं. 2 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तुम्हाला हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे, कारण हे हळदीचं वेगळं स्वस्तिक आणि कुंकवाचं वेगळं स्वस्तिक आपण काढणार आहोत. तर थोडंसं पाणी मिक्स करायचं, हळदीमध्ये थोडंसं कुंकवामध्ये मिक्स करायचं आणि सुरुवातीला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक हे नेहमी योग्य पद्धतीने काढावं, तरच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळतात. चुकीच्या पद्धतीने काढलेलं स्वस्तिक तुमच्या घरामध्ये म्हणावे तेवढे सकारात्मक बदल घडून आणत नाही. कारण स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन आहे. स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून श्री ब्रह्मांचे उत्पत्ती स्थान आहे. स्वस्तिकामध्ये एकूण 5 बिंदू असतात. 4 बिंदू हे 4 रेघांमध्ये आणि 5वा बिंदू 2 रेघा छेडतात तेथे म्हणजेच मध्यबिंदू. स्वस्तिक हा शब्द सु अधिक अस अधिक क ने बनलेला आहे. सु म्हणजे चांगले, अस म्हणजे शक्ती किंवा अस्तित्व आणि क म्हणजे करता किंवा करणारा असा होतो. स्वस्तिक या शब्दाचा अर्थ चांगला किंवा मंगल करणारा असा होतो. स्वस्तिक या शब्दाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे किंवा जातीचे कल्याण असा नसून संपूर्ण जगाचे किंवा वसुधैव कुटुंबकम अशा अर्थाचा आहे. स्वस्तिकमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या 2 सरळ रेषा असतात, ज्या पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेला वळतात. या पुढे गेल्यानंतरही त्या रेषा त्या टोकाला थोड्या पुढे वाकलेल्या आहेत. स्वस्तिक क्षेम कायती इति स्वस्तिकः म्हणजे स्वस्तिक हे कुशल, क्षेम किंवा कल्याणाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिक हे मंगलचिन्ह मानले जाते. विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आणि धन, वैभव व ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीची पूजा ही शुभ लाभ आणि स्वस्तिकासोबत करण्याची प्रथा आहे. तर असे अनन्यसाधारण महत्त्व असणारे हे स्वस्तिक व्रत आपल्याला चातुर्मासामध्ये किंवा अधिक मासामध्ये करायचे आहे. हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत करत असताना अशा प्रकारे हळदीने एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे. असे 2 वेगवेगळे स्वस्तिक तुम्हाला रोज काढायचे आहेत. जर तुम्ही संकल्पयुक्त हे हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत करणार असाल तर रोज देवपूजा झाल्यानंतर अशा प्रकारे एका पाटावरती, चौरंगावरती किंवा एखाद्या फरशीवरती 2 स्वस्तिक तुम्हाला काढावे लागतील. आता जेवढे मी स्वस्तिकचे प्रकार दाखवले, ज्यामध्ये हळदीचं स्वस्तिक, रांगोळीचं स्वस्तिक किंवा असं हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढण्याचे प्रकार सांगितले, तर तुम्ही ज्यावेळेस संकल्प करता तर संकल्प करत असताना कोणत्या प्रकारचं स्वस्तिक तुम्ही रोज काढणार आहात आणि कुठे काढणार आहात हे निश्चित करावं लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला महिनाभर किंवा चातुर्मासामध्ये हे स्वस्तिक व्रत करावं लागेल. तर हळदी कुंकू हे आपल्या सौभाग्याचे प्रतीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे हळदीने आणि कुंकवाने स्वस्तिक काढून हे व्रत तुम्ही करू शकता. हळदी कुंकवाने जरी स्वस्तिक काढलेलं असलं तरीही या शुभचिन्हाची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. मधोमध आपल्याला अक्षता वाहायची आहे. धूप दीप फूल वाहून घ्यायचं आहे. नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण रांगोळीने स्वस्तिक काढल्यानंतर रांगोळी कधीही पांढरे ठेवत नाही किंवा ते शुभचिन्ह आपण पांढरं ठेवत नाही, अगदी त्याच प्रकारे हे हळदीने किंवा कुंकवाने जरी स्वस्तिक काढलेलं असलं तरी त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. याची पंचोपचारे पूजा करायची आहे.
आता महिनाभर किंवा चातुर्मासामध्ये हे व्रत करत असताना दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा पाट किंवा चौरंग स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. फरशी वापरत असाल तर ओल्या कपड्याने ते फरशी पुसून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. ज्याप्रमाणे रांगोळी आपण मिटून घेणार आहोत, नवीन स्वस्तिक काढणार आहोत आणि उंबरठा पण तुम्हाला रोजच्या रोज पुसायचा आहे. त्यावरती रोज तुम्हाला हळदीने नवीन स्वस्तिक काढून त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे. आता हे व्रत सुरू असताना मध्येच तुमचा मासिक धर्म आला तर अशा वेळेस मासिक धर्माचे 4 दिवस सोडायचे आणि 5व्या दिवशीपासून या सेवेला परत सुरुवात करायची. मध्येच तुम्हाला सुतक पडलं किंवा अचानक प्रवास करावा लागला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत हे व्रत सुरू ठेवायचं आहे. आणि मासिक धर्माच्या काळात किंवा तुम्ही प्रवासाला गेलेले असाल तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री असेल तर त्या स्त्रीकडून किंवा तुम्ही तुमच्या पतीकडून सुद्धा हे व्रत सुरू ठेवू शकता. कारण हा इच्छेचा भाग आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मासिक धर्मामुळे माझ्या या व्रतामध्ये खंड पडू नये तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या पतीची किंवा सासूबाईंची, जावेची मदत घेऊन हे व्रत सुरू ठेवू शकता. तर असं हे वेगवेगळं हळदी कुंकू स्वस्तिक व्रत तुम्हाला अधिक महिन्यामध्ये किंवा चातुर्मासाच्या काळामध्ये करायचं आहे. पण असं वेगवेगळं हळदी कुंकवाने स्वस्तिक काढण्याऐवजी तुम्ही एकाच पद्धतीने सुद्धा स्वस्तिक काढू शकता. त्यासाठी अशा प्रकारच्या ताटाचा किंवा पाट वापरला तरीही चालेल. आता बरेच जणी वर्किंग असतात, खूप घाई गडबड असते आणि घरातली कामं खूप असतात. अशा वेळेस वेगवेगळं स्वस्तिक काढण्याऐवजी तुम्ही कुंकू आणि हळद मिक्स करून त्यांनी सुद्धा स्वस्तिक काढलं तरी तुम्हाला तेवढीच फलश्रुती मिळते जेवढी हळदीने वेगळं आणि कुंकवाने वेगळं काढलेल्या स्वस्तिक व्रतामध्ये मिळते. हळदी कुंकू मिक्स करून हे स्वस्तिक व्रत तुम्हाला करायचं आहे. कोणतंही स्वस्तिक तुम्ही काढणार असाल त्याची तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पंचोपचारे पूजा करायची आहे. जगातील सर्वप्रथम साहित्य वेद होतं, त्यात स्वस्तिकाचा उल्लेख आहे. मंत्रसिद्धीसाठी असणारी यंत्रे त्यात स्वस्तिक यंत्र आहे. वैज्ञानिक परिभाषेनुसार स्वस्तिक अग्नी, जल, वायू, तेज यांनी युक्त असल्यामुळे त्याला गतिशील सौर असे म्हटले जाते. दारावर कुंकवाने उमटवून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती केली जाते. पण स्वस्तिक काढण्यासाठी उत्तर पूर्व दिशा ही खूप शुभ मानली गेलेली आहे. असे केल्याने देवी मातेच्या कृपेने तुम्हाला शुभ परिणाम तर मिळतातच, याशिवाय वास्तूशी संबंधित समस्यांचा नकारात्मक प्रभावापासूनही मुक्ती मिळते. स्वस्तिकचे चिन्ह घरात असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. तर अशा प्रकारे तुम्ही रांगोळीने, हळदीने, हळदी कुंकू मिक्स किंवा हळदी कुंकाचे वेगवेगळे स्वस्तिक काढून हे व्रत करू शकता आणि याचबरोबर तुम्ही फुलांनी स्वस्तिक काढून सुद्धा स्वस्तिक व्रत करू शकता. स्वस्तिकची फुलं जी असतात त्यांनी सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता. पण आता फुलांनी ज्यावेळेस तुम्ही स्वस्तिक व्रत करत असता तर ती फुलं तुम्हाला चातुर्मासाच्या 4ही महिन्यात मिळाली पाहिजेत. कारण जसं तुम्ही संकल्प करणार आहात की मी स्वस्तिकच्या फुलांनी किंवा कोणत्याही फुलांनी स्वस्तिक काढेल तर मग तीच फुलं तुम्हाला तेवढं व्रत करत असताना महिनाभर किंवा चातुर्मासाच्या काळामध्ये लागतील. त्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जर फुलांची निवड करणार असाल हे व्रत करण्यासाठी तर तुम्हाला महिनाभर तीच फुलं आणून त्यांनीच हे स्वस्तिक व्रत करावं लागेल. तर हळदी कुंकू आणि मिक्स असं स्वस्तिक काढल्यानंतर सुद्धा त्याला फुलं वाहून घ्यायची आहे, धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा आहे, पाणी फिरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हळदी कुंकू मिक्स असं स्वस्तिक तुमच्या देव्हाऱ्यासमोर संपूर्ण अधिक महिनाभर काढायचं आहे आणि या स्वस्तिकची पंचोपचारे पूजा करायची आहे. हे स्वस्तिक व्रत केल्याने नोकरी, व्यवसाय, उद्योग, व्यापारात अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, वारंवार नुकसान सोसावे लागत असेल, तसेच व्यवसाय, उद्योग, व्यापार विस्ताराच्या योजना लाभदायक ठरत नसतील तर स्वस्तिक चिन्हाचा उपाय अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. चातुर्मासाच्या काळामध्ये स्वस्तिक व्रत केल्यामुळे व्यवसाय, व्यापार, उद्योगाला गती मिळू शकते, लाभाच्या संधी उपलब्ध होतात, नोकरीत अनुकूल व दिलासादायक वातावरण निर्माण होऊ शकते आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही स्वस्तिक तुम्ही जर अशा प्रकारे ताटात काढलं असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे पाणी टाकू शकता आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्हाला अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर हे स्वस्तिक व्रत करायचं आहे. हे व्रत केल्यानंतर याचं उद्यापन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळणार नाही. तर अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा अधिक महिन्याच्या 2-3 दिवसानंतर तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक सुवासिनी स्त्रीला घरी बोलवायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही तिला बोलवलेलं आहे त्या दिवशी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्याभोवती रांगोळी काढायची आहे, त्या पाटावरती तिला बसायला सांगायचं, हळदी कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिला गोडाचा पदार्थ खायला द्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही खीर, बासुंदी किंवा एखादी मिठाई खायला देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
स्वस्तिक व्रत केल्यामुळे तुम्हाला हळदी कुंकवानी भरलेला करंडा तिला भेटवस्तू म्हणून द्यायचा आहे, तिला नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या स्वस्तिक व्रताचं उद्यापन करायचं आहे। हे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत सुवासिनी स्त्रिया करू शकतात, विधवा महिला सुद्धा करू शकतात। जर सुवासिनी स्त्री करत असेल तर तिने सुवासिनी स्त्रीलाच घरी बोलून हे व्रताचं उद्यापन करायचं आहे। विधवा महिला करत असतील तर विधवा महिलांनी त्यांच्या एखाद्या मैत्रिणीला बोलून ह्या व्रताचं उद्यापन केलं तरी चालेल। तर अशा प्रकारे या व्रताविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली। अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।